काही भेटी आयुष्यात येतात, पण त्या थांबण्यासाठी नसतात. त्या येतात अगदी नकळत आणि जातातही तशाच, कोणतीही पूर्वसूचना न देता. जणू आयुष्य म्हणत असतं, हे घे, एक क्षण सांभाळून ठेव, कारण पुन्हा तो परत येणार नाही. माझी ही गोष्टही तशीच आहे. ना ती प्रेमाची पूर्ण गोष्ट आहे, ना ती फक्त ओळखीची. ती आहे एका अशा भेटीची जिचं नाव कधीच ठरलं नाही. तो दिवस अगदी साधा होता. न कुठला सण, न कुठली खास तारीख. आकाशही नेहमीसारखंच होतं. माणसंही रोजसारखीच घाईत होती. आणि मी सुद्धा माझ्या आयुष्यात माझ्या विचारांत गुंतलेला. मला तेव्हा माहीत नव्हतं की आजचा दिवस माझ्या आयुष्यात इतका खोलवर कोरला जाणार आहे. ती भेट अचानक झाली होती. न आधी काही ठरलं होतं, ना नंतर काही राहणार होतं. कोणतीही अपेक्षा नव्हती, कोणताही विचार नव्हता. फक्त एक साधा क्षण होता आणि दोन अनोळखी माणसं. ती समोर उभी होती. पहिल्यांदा पाहिलं तेव्हा काही विशेष वाटलं नाही, पण दुसऱ्या क्षणी जणू वेळ थोडा थांबला. डोळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मनाने काहीतरी न बोलता ओळखलं. मला तेव्हा कळलंच नाही की हा क्षण पुढे जाऊन माझ्या आयुष्यात इतका खोल राहील. आम्ही फारसं बोललो नाही. काही साधे प्रश्न, काही साधी उत्तरं, नाव, काम, थोडं हसणं आणि मध्येच थांबलेली शांतता. पण त्या शांततेत खूप काही बोललं जात होतं. शब्दांशिवाय, आवाजांशिवाय, फक्त नजरेतून. कधी कधी शब्द कमी पडतात आणि शांतताच सगळं सांगून जाते. ती हसली, अगदी हलकेच, जसं काही हसणं तिच्यासाठी सवय नसावी. आणि मी नकळत तो हसू मनात साठवून ठेवलं, कारण काही हसू परत कधीच दिसणार नसतात हे मनाला आधीच कळलेलं असतं. त्या क्षणी माझ्या मनात काहीच नव्हतं, ना प्रेम, ना अपेक्षा, ना भविष्य. पण तरीही काहीतरी वेगळं होतं. जणू मन म्हणत होतं, हा क्षण लक्षात ठेव. त्या भेटीत प्रेम झालं नाही, कारण प्रेमासाठी वेळ लागतो. आणि आमच्याकडे फक्त काही क्षण होते. प्रेम म्हणजे एकमेकांची सवय, एकमेकांचा रोजचा भाग होणं. आणि आम्ही तर एकमेकांच्या आयुष्यात क्षणभरासाठी चालू होतो. आम्ही वेगवेगळ्या दिशेने निघालो. कोणतं वचन दिलं नाही, कोणताही नंबर मागितला नाही, पुन्हा भेटू असंही काही म्हटलं नाही. मागे वळून पाहिलं नाही, कारण कदाचित मागे वळून पाहिलं असतं तर थांबावं लागलं असतं. आणि काही नात्यांना थांबणं परवडत नाही. त्या दिवशी ती माझ्या आयुष्यातून निघून गेली आणि मी माझ्या वाटेने पुढे चालत राहिलो. नंतर आयुष्य पुढे गेलं, जसं सगळ्यांचं जातं. नवीन लोक भेटले, नवीन ओळखी झाल्या, नवीन कथा सुरू झाल्या. हसणं, रडणं, स्वप्न, अपेक्षा, सगळं पुन्हा सुरू झालं. पण तरीही कधीकधी अचानक त्या भेटीची आठवण येते, कोणत्याही कारणाशिवाय. एखाद्या गाण्यातून, एखाद्या पावसाळी संध्याकाळीत, किंवा फक्त एकटेपणात. ती आता कुठे असेल, कशी असेल, कुणाच्या आयुष्यात असेल, हे प्रश्न कधीच उत्तर मागत नाहीत. ते फक्त मनात राहतात, शांतपणे, हळूच. कारण काही प्रश्न उत्तरासाठी नसतात, ते फक्त आठवण जपण्यासाठी असतात. ती भेट कधीच प्रेम होऊ शकली नाही, पण ती भेट आजही विसरता येत नाही. कारण काही माणसं आपल्या आयुष्यात खूप थोड्या वेळासाठी येतात, पण त्यांचा ठसा आयुष्यभरासाठी राहतो. काही भेटी नातं बनत नाहीत, पण ते आपल्याला थोडं बदलून जातात. थोडं शांत, थोडं हळवं आणि थोडं अधिक समजूतदार. आजही कधी आरशात पाहिलं की वाटतं, त्या भेटीनंतर मी थोडा वेगळा झालो. अधिक खोल विचार करणारा, अधिक भावना जपणारा आणि कदाचित थोडा अधिक एकटा. आणि म्हणूनच ती भेट आजही माझ्यासोबत आहे.